हे
समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ
भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका मने घालू तयावरी भार तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठल श्री राधे जी मेरी स्वामिनी मेरा दे जो कदास जन्म जन्म दीजो मोहे वृंदावन को वास पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम
गंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सर निज मन मुकुर सुधारी बरनो रघुबल विमल जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरो कलेश विकार नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम विठल 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 हे चितोर भक्ती आवडती देवा हे चिथोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारेल अभंग महान वैष्णव भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊ रमण पाषाण दुंपन पाचव्या वेदाचे निर्माते अखंड जनकल्याण करता आपल्या मुखारविंदातून अमृतवाणी या जगाला देणारे साधू संतांचं जीवन हे जगाच्या कल्याणाकरता असतं हे दावून देणारी अनाथांचं साधकांचं वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हटलं जातं असे असणारे जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबर आहे यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग मात्र 2 चरणाच्या माणसाला भक्ती कशी करावी का करावी भक्ती करत असताना साधकाची दशा काय असावी हे सांगणारा अभंग विठ्ठल 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 महाराज अभंगामध्ये गोड सांगतात जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याने भक्ती करावी पण कशी भक्ती करावी देवाला आवडणारी भक्ती करावी महाराज आम्ही सामान्य जीव आहोत आम्हाला नाही कळत देवाला काय आवडतं तुम्ही देवासोबत उठता बसता चालता बोलता ना मग तुम्हाला माहित असेल देवाला काय आवडतं तुम्हाला माहित मग तुम्ही सांगा ना मग महाराजांनी सांगावं हे चितोर भक्ती आवडती देवान संकल्पावी माया माया म्हणजे प्रेम संसारावरचं प्रेम काढून ते भगवंताच्या नामाकडे वळवणं भगवंताला आवडतं कारण बघा प्रेमानं परमार्थ करायचा असतो शरीरानं प्रपंच करायचा असतो पण आम्ही शरीरानं परमार्थ करतो आणि प्रेमानं संसार करतो म्हणून 2 तास कीर्तनात दम निघत नाही पण 4-5 तास संसाराच्या गप्पा चालले की मग बरं वाटतं का तर आम्ही प्रेमानं तिकडं करतो इथं करत नाही मग भक्ती करत असताना साधकाची दशा कशी पाहिजे ठेविले आनंदे त्या आनंदाने ठेवलंय तसं राहता आलं पाहिजे आणि चित्तामध्ये मात्र समाधान असलं पाहिजे कारण समाधान आहे तर भगवंत तुमच्या आमच्या जवळ आहे आणि मग महाराज सांगतात नसते उद्योग करू नका त्याच्यातून आम्हाला फक्त दुःख मिळणार आहे संचिताचं प्रारब्धातलं कर्माचं भोग भोगल्याशिवाय आम्हाला इथून सुटका नाही भले बसणारी असो भले सांगणारी असो किंवा ऐकणारी असो कुणाचीही सुटका नाही आणि मग सुटका नाही म्हणजे भक्ती करून काय उपयोग आहे का मग सुटका करून घ्यायची असेल तर काय करावं लागेल आपला सर्व भार देवापायी अर्पण करावा लागेल एकदा का आपला सर्व भार देवापायी अर्पण केला तिथून पुढं आपली सर्व काळजी भगवंत करतो म्हणून आपला भार भगवंतापायी अर्पण करावा असं महाराज अभंगामध्ये सांगतात अभंगाचा शब्दशः अर्थ चिंतनाकडे वळण्यापूर्वी फक्त एक दया घन शंकर गुरु महाराज दया घन शंकर गुरु महाराज शंकर गुरु महाराज दया घन शंकर गुरु महाराज हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर जय जय शंकर शिव शंकर हे भगवान शंकर शिव शंकर
शंकर जय जय शंकर दासाचे पुनर्विधी दासाचे कालया शंकर महाराज दयानंद शंकर गुरु महाराज दयाघन शंकर गुरु महाराज दयाघन शंकर गुरु महाराज दयाघन शंकर गुरु महाराज विठ्ठल 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 चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं, तसं सगळ्याला ज्ञातही सगळ्याला माहीत आहे, पण तरी कीर्तनकाराचं कर्तव्य, वक्त्याचं कर्तव्य कशानिमित्त जमलं हे सांगून जावं. आज या ठिकाणी आपल्या बचुटे गल्ली सोहाळे या ठिकाणी गणेश मंडळाने सुंदर असं एक दिवसीय कीर्तनाचा सोहळा आयोजन केलेलं आहे. तसं पाहायला गेलं 10 दिवस आपण गणपती बाप्पा आपल्यामध्ये विराजमान करून ठेवतो, बरोबर. 10 दिवस गणपती बाप्पा तुमच्या आमच्यामध्ये आहेत. मग 10 दिवस आपण गणपती बाप्पांसाठी जेवढं करता येईल तेवढं करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि आज गणपती बाप्पांसाठी त्यांच्या नावाचं या ठिकाणी कीर्तन आपल्या मंडळाने ठेवलेलं आहे. कारण गणपती बाप्पाचा जर विचार केला तर गणपती बाप्पाला बुद्धीचं दैवत म्हणलं जातं. काय म्हटलं जातं? बुद्धीचं दैवत म्हटलं जातं. आणि अशा बुद्धीचं दैवत सगळ्यात आता गणपती बाप्पाचा विचार केला तर सगळ्यात अगोदर पूजा पण कोणाची आहे? गणपती बाप्पाचीच आहे. सगळ्या कार्यामध्ये अगोदर नमन गणपती बाप्पांना आहे, अगोदर पूजा गणपती बाप्पांचीच आहे. आणि जिथं जास्त धोका आहे तिथं तर अगोदर त्यांची पूजा असते. लग्नात अगोदर पूजा कोणाची असते? लग्न तर झालीत का इकडं? झाली असल्यावर माहीत असेल आपल्याला. लग्नामध्ये अगोदर पूजा कोणाची असते? गणपती बाप्पाची. कारण माहीत आहे आपल्याला पुढं धोका आहे, पण अगोदर पूजा केलेली बरं. म्हणून प्रत्येक कार्यामध्ये जिथं तर जास्त धोका वाटतो तिथं तर अगोदर गणपती बाप्पाची पूजा आपण करतो, गणपती बाप्पांना मान दिला जातो. प्रत्येक कार्या सुरुवात जर कुणापासून केली जात असेल तर आपल्या गणपती बाप्पापासून केली जाते. म्हणून अशा गणपती बाप्पाची स्थापना आपण 10 दिवस इथं करून आपलं असणारं गणेश मित्र मंडळ गणपती बाप्पांच्या नावाने जयघोष करतात, गणपती बाप्पाच्यासाठी एवढं करतात. मग गणपती बाप्पांसाठी आज कीर्तन आहे, तर कीर्तनामध्ये चिंतनाकडे जाण्यापूर्वी आपल्याला प्रथम गणपती बाप्पांना वंदन करणं गरजेचं आहे. म्हणून प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपा, प्रथम तुला वंदितो गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला मागतो मी आता, मागतो आता तुझं मागतो मी आता, मनाला तुझं मागतो मी आता, मागतो मी आता, तुझं मागतो मी आता. प्रथम तुला वंदितो कृपा, प्रथम तुला वंदितो कृपा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपा, प्रथम तुला वंदितो. म्हणून प्रथम वंदन त्यांना, मग बाकी सगळ्यांना, बरोबर. त्यांच्यासाठी एवढं सगळं केलंय, त्यांच्यासाठी कीर्तन
कीर्तन आहे ना, आपलं सुंदर असं मंडळ आहे. आता बघा 9 ते 11 कीर्तन आहे म्हणल्यानंतर मला वाटलं जरा येणार नाहीत माणसं, पण इथं बसायला जागा पुरना, माणसं भरपूर या ठिकाणी आलेली आहेत. तर गणपती बाप्पांच्या नावाने कार्यक्रम करतो, तर गणपती बाप्पाचा जयघोष झाला पाहिजे. झाला पाहिजे ना, झाला पाहिजे ना, झाला पाहिजे. आता काय करावं, जागे व्हा जागे, आपल्याला जयघोष करायचा आहे गणपती बाप्पाचा. आवाज येईल ना सगळ्यांचा, आवाज 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 कुणाचा, सोहाळे गावाचा, बुचुटे गल्लीचा, असं आम्ही म्हणावं. हां, आणि म्हणून जरा जोरदार खणखणीत दणदणीत, आणि सगळ्याचा आवाज जोरदार आला पाहिजे. येईल ना आवाज, हां जोरदार आवाज येऊ द्या, कारण आपला आवाज गणपती बाप्पापर्यंत गेला पाहिजे. म्हणजे एवढं लोड घेऊ नका कोणी, म्हातारे लोकांना माझा साफ सांग नाही, तुम्ही लय लोड घेऊ नका, तुमची गावाला गरज आहे अजून. तरुण मंडळांना सांगणार जरा सारखा असं बघू द्या मंडळ. हां, तुम्ही गणपती बाप्पाच्या समोर बसलाय ना, यंदाच्या वर्षी लग्न व्हावं वाटतेत ना, झालं 2024 संपत आलं, आता तरी बाप्पा आमच्याकडे बघा, तुमच्याकडे 2 आहेत त्या, आम्हाला 1 तरी भेटू दे म्हणा जरा. म्हणून जरा जोरदार खणखणीत दणदणीत येईल ना आवाज, हा जोरदार सगळ्याचा आवाज आला पाहिजे. गणपती बाप्पा, मग आवाज येऊ दे ना जरा. डीजे लावतो, काय काय करतो, वराती करतो, कीर्तन भजन ठेवतो, बरोबर गणपती बाप्पासाठी करतो आणि केलंच पाहिजे. कारण ज्या देवाने आपल्याला कधी काही कमी नाही केलं, त्या देवासाठी करायला मागं पुढं पाहायचं नाही आणि केलं पाहिजे. मंडळाला देवाने भरपूर दिलेलं असतं, मग केलं पाहिजे. म्हणून आज मंडळ करतंय. आणि सांगायचं म्हणजे आता तुमचे गणपती किती दिवसात, 10 दिवसाचे, 5 दिवसाचे, 7 दिवसाचे, 9 दिवसाचे, 10, 11 दिवसाचे, बरं. तर प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे. आणि आपण 10 दिवस मानले जातात. अनंत चतुर्दशीला विसर्जन केलं जातं. त्याचं कारण आहे, काही लोक म्हणतात गणपती का बसवायचा. आपण प्रत्येक वर्षी गणपती बाप्पा बसवतो, पण गणपती बाप्पा का बसवतात, त्यांच्या नावाने एवढं सगळं का करायचं, प्रत्येक दिवशी आरती का करायची, त्यांना मोदक का दाखवायचा, प्रत्येकाचं एक वेगळं शास्त्र आहे. पण आपल्याला माहीत नाही आपण गणपती बाप्पा का बसवतो याचं तरी कारण माहिती आहे का सोळेकर, माहित आहे का? नाही, कारण आम्ही कधी माहीत करून घेतलं नाही. नसलं माहीत तरी मी पाकिट कशाला घेतलंय मला सांगणं कर्तव्य सांगावं लागणार आहे. आता ऐका, 10 दिवस गणपती बाप्पा आपण बसवतो. त्याचं कारण, गणपती बाप्पा बसवण्याचं कारण याच दिवसामध्ये, आता बघा त्या काळामध्ये आता बरीच लोक म्हणतात की गणपती सार्वजनिक गणेश उत्सवाची स्थापना लोकमान्य टिळकांनी 1894 मध्ये केली होती. लोकमान्य टिळकांनी 1894 मध्ये सार्वजनिक गणपती बाप्पाची स्थापना केली आणि तेव्हापासून सार्वजनिक गणेश उत्सव चालू झाले. 10 दिवस गणपती बसवायला चालू झाले. किती? 1894 पासून. पण त्यांच्या अगोदर सुद्धा बऱ्याच लोकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची स्थापना केली होती, पण जास्त वाव हा लोकमान्य टिळकांपासून भेटला. आणि त्यांच्या अगोदर आहे पण मग त्यांनाच कसं कळलं याच दिवसात झालं पाहिजे, कारण हे गणेश उत्सव आधीपासूनच आहे बाबा. हा आपल्या आम्हाला माहीत असणारा म्हणजे लोकमान्य टिळकांनी चालू केलं, हे इतिहासातलं झालं. पण आपल्या शास्त्रानुसार गणपती बाप्पा 10 दिवस का बसवायचे, शास्त्रात त्याला पुरावा आहे, शास्त्रात त्याची कथा आहे, पुराणांमध्ये कथा आहे. 10 दिवस गणपती बाप्पा का, तर बघा महाभारत सगळ्याला माहित आहे. महाभारत, महिला मंडळ महाभारत. आता निमे इकडे झालेत, निमे इकडे झालेत. आता इकडं मान एकदा वळवायची, इकडे वळवायची. महाभारत माहित आहे? महाभारत सोळेकडे महाभारत माहीत नाही असं नाही, घराघरात चालू आहे महाभारत. आता बघा महाभारत आता सगळ्याला माहीत आहे. याचा अर्थ कुणी लिहिलं हे पण माहीत असेल. वेद व्यास ऋषींनी लिहिलं. कुणी लिहिलं? कुणी लिहिलं लेकराव? काही माहीत नसलं तरी झालं, पण एवढं तरी माहीत असावं. उद्या यदा कदाचित जर एखादा माणूस तुमच्या गावात आला, त्याने विचारलं ज्ञानेश्वरी ताईंचं कीर्तन झालं वाटतं, त्यांच्या कीर्तनातनं काय कळलं? काही ना का कळना, पण महाभारत कुणी लिहिलं हे आम्हाला कळलं. कुणी लिहिलं? व्यास ऋषींनी. कुणी? कोण म्हणलं तुम्हाला? घ्या माझं नाव ऐका.
महाभारताची स्थापना व्यास ऋषीने केली पण लिहिलं नाही. स्थापना केली, रचलं, पण विचार केला आपल्या मनात आलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शब्द ना शब्द लिहून काढणारा कोणीतरी पाहिजे. हुशार बुद्धीचा, चिकित्सक बुद्धीचा कोणीतरी पाहिजे. मग देवांमध्ये सगळ्यात बुद्धिवान कोण आहे? तो गणपती बाप्पा आहेत म्हणे. मग त्यांनी गणपती बाप्पाला बोलवलं. गणपती बाप्पा आले आणि गणपती बाप्पा आता ऐका, रचलं वेदव्यासांनी, लिहिलं, रचलं वेदव्यासांनी, स्थापना केली वेदव्यासांनी आणि लिहिलं कोणी? हा, गणपती बाप्पानी. आता चुकायचं, उद्या जर यदा कदाचित कोणी विचारलं तर हेच सांगा की लिहिलं कोणी? गणपती बाप्पानी. आता लिहिलं गणपती बाप्पा. आता ऐका, जेव्हा महाभारत लिहायचं होतं व्यास ऋषीने सांगितलं गणपती बाप्पा जेवढे दिवस लिहायला लागतील तेवढे दिवस घ्या, तेवढे दिवसात लिहून काढा, पण लिहायच्या दरम्यान उठायचं नाही, फिरायचं नाही, कुठं जायचं नाही, एक ना एक शब्द त्याच्यामध्ये नमूद झाला पाहिजे, एक ना एक शब्द आला पाहिजे, म्हणून अजिबात उठायचं नाही म्हणून सांगितलं गणपती बाप्पाला. माझं लिहून पूर्ण झालं पाहिजे. गणपती बाप्पाने सांगितलं तुमच्या लिहिण्याची काळजी मी करतो, तुमचं महाभारत पूर्ण करायची काळजी मी घेतो, पण माझी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल, माझी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. मग आता लिहायचं काम चालू आहे. लिहित असताना अगोदर पेन पेन्सिल नव्हते, अगोदर मोराचे पिसारे, ती लेखणी वगैरे काय काय असायचं. मग लिहिता लिहायची लेखणी मोडून गेली. बाप्पानी विचार केला, वेदव्यासांनी सांगितलं उठायचं नाही, फिरायचं नाही, कुठं जायचं नाही, आणि मग आपण जर उठलो तर आपला वेदव्यासांचा अपमान, काय करावं? आता लिहायची लेखणी तर मोडली, मग काय करावं विचार केला. आणि गणपती बाप्पांनी न उठता, ते लिहिणं थांबलं नाही पाहिजे, पुढं शब्द तर चालू आहे आणि लिहायचं पण चालू राहिलं पाहिजे, याच्याकरता तोंडातला दात कडकिडनी मोडला आणि दातांनी लिहायला चालू केलं, पण लिहायचं थांबवलं नाही. म्हणून जर गणपती बाप्पाचं बारीक निरीक्षण केलं तर एक दात मोठा आहे आणि एक दात छोटा आहे. त्याचं कारण एक दात मोडलेलं आहे बाबा. मग आता ते लिहायचं काम त्यांचं चालू, लिखाण ते करतायत. पण आता बघा, लिखाण करत 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 बघता बघता बरेच दिवस होत आले. एक 4-5 दिवस झाले, लिहितले 4-5 दिवस ओलांडले. पण 4-5 दिवस ओलांडल्यानंतर झालं असं, लिहून आता बघा लेकराव, तुम्ही शाळेत जात असाल तर तुम्हाला कळेल. सांगितलेलं जाता का शाळेत जाता? हां, चांगली गोष्ट आहे. जाता म्हणल्यानंतर, शाळेत जाता म्हणल्यावर कळेल तुम्हाला. जर आपण सारखा अभ्यास केला, 1 तास 2 तास 3 तास अभ्यास केला तर आपलं डोकं दुखायला लागतं, आहे का नाही? डोकं दुखतं. मग माझं काय म्हणणं आहे माहिती का, एवढं डोकं दुखस तर अभ्यास करण्यापेक्षा तो अभ्यास नाही केलेला बरा, आहे का नाही? नाही केलेला बरा म्हणले म्हणायला लागले, खुश झाली ती पण ऐका, आता सतत एका शब्दाकडे पाहिलं, एकाच गोष्टीकडे पाहिलं, डोकं दुखायला लागतं. गणपती बाप्पाचं लागलं डोकं दुखायला, पण ऐका झालं काय, लिहून शरीर तप्त झालं, अंगातून गरम वाफा यायला लागल्या आणि लालबुंद शरीर पडलं. लालबुंद शरीर पडल्यानंतर अंगातून वाफा निघायला लागल्या आणि हे पाहिलं वेदव्यासांनी आणि विचार केला, अरे 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 आपल्यामुळं गणपती बाप्पाला किती सोसावं लागते का? कसं जरी केलं तर लेकरू आहे शेवटी, पार्वतीचा लेक आहे आणि पार्वती मातेला जर कळलं आपल्यामुळे त्यांच्या लेकराला त्रास झाला तर आपलं काही खरं नाही का? अहो, लेकराचं मुंडकं छाटलं तर नवऱ्याला सुद्धा मारण्याकरता ती मागं पुढं सरली नाही. सृष्टीचा नाश करायला ती चालली होती. तिला जर कळलं लेकराला आपल्यामुळे त्रास झालाय तर मात्र काही खरं नाही. मग काय करावं विचार केला, सुचेना वेदव्यासांनी काय केलं, गणपती बाप्पाच्या शरीराचं तापमान कमी व्हावं याच्याकरता तिथं चिक्कल केला, पाणी ओतलं, चिक्कल केला आणि चिक्कल सगळ्या अंगाला, गणपती बाप्पाच्या अंगाला असा लावला. अंगाला लावल्यानंतर बघा, चिक्कल जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत थंड आहे, एकदा का वाळला की परत त्याचा काही उपयोग होत नाही. गणपती बाप्पाच्या अंगाला चिक्कल लावला, पण जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत बरं होतं. वाळल्यानंतर गणपती बाप्पा आकडून बसलं, त्यांना लिहिला येणं, उठायला ना, बसायला ना. व्यास ऋषी म्हणला, अरे अरे कराय गेलो एक आणि झालं एक. वाईट वाटायला लागलं, काय करावं, पण लिखाण तर पूर्ण झालं पाहिजे. मग सगळं जागेवर आणून द्यायचे बाप्पांना, फळ फूल सगळं जागेवर आणून द्यायचे, पण काही कळे ना बाबा, आता काय करावं, संपूर्ण लिहून पटकन झालं पाहिजे याचा विचार होता. बघता
सगळं महाभारत लिहून 10 दिवसात पूर्ण झालं. किती? 10 दिवसात. आणि 10व्या दिवशी संपूर्ण महाभारत लिहून झालं आणि शेवटच्या अक्षरातला अक्षर लिहून शेवटी पूर्णविराम दिला आणि महाभारत पूर्ण झालं. महाभारत पूर्ण झाल्यानंतर मात्र वेदव्यासांना वाईट वाटलं. गणपती बाप्पा आकडून बसले होते. आकडलेल्या गणपती बाप्पांना त्या माती आता सगळ्या अंगाला लागली होती. त्या चिखलाच्या मातीच्या गणपती बाप्पांना आहे असं उचललं आणि वेदव्यास ऋषी गणपती बाप्पाला घेऊन पाण्यात गेले. आणि पाण्यात गेल्यानंतर आता ऐका, पाण्यात गेले आणि तिथं पाण्यात गेल्यानंतर चिखलाच्या गणपतीचं विसर्जन केलं. म्हणजे त्यांच्या अंगावचा सगळा चिखल धुवून लावला, स्वच्छ केला गणपती बाप्पाला. स्वच्छ सुंदर केल्यानंतर आता स्वच्छ अंगावरची सगळी घाण काढली, सगळं चिखल काढला, स्वच्छ केलं, बाजूला घेतलं आणि गणपती बाप्पाला सांगितलं, गणपती बाप्पा माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला हो, माझ्यामुळं अहो कसंही केलं, तुम्ही लेकरू आहे म्हणे, पण लेकरांनी माझ्याकरता एवढा त्रास सहन केला, पण ऐका गणपती बाप्पा माझं काम तुम्ही पूर्ण केलं, अहो एवढा त्रास झाला तरी मागं हटला नाही, शब्दाला जागला, शब्दाचा मान ठेवला. म्हणून गणपती बाप्पा मी तुम्हाला आशीर्वाद देतो, येत्या भविष्य काळामध्ये तुमचं भक्त परिवार तुमच्यासाठी याच 10 दिवसामध्ये उपास तपास करेल, तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट या 10 दिवसात करेल. आणि आज जसं मी मातीच्या गणपतीचं विसर्जन केलं, चिखलाच्या गणपतीचं विसर्जन केलं, तसं शेवटच्या दिवशी म्हणजे 10व्या दिवशी तुमच्या चिखलाचा तुमच्या म्हणजे ते मूर्ती स्वरूपान जे असेल ना त्याचं विसर्जन केलं जाईल. पण 10 दिवस मात्र तुम्हाला तिथं स्थापना करून त्या तुमच्या मूर्तीची पूजा करतील, हा तुम्हाला आशीर्वाद देतो. आणि तेव्हापासून या 10 दिवसाची प्रथा पडली. म्हणून 10 दिवस गणपती बाप्पा तुमच्या आमच्यामध्ये विराजमान असतात. आणि म्हणून गणपती बाप्पांचा सोहळा आहे. म्हणून गणपती बाप्पांचा हा गाजावाजा आज मित्रमंडळ गणेश मित्र मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून असणारे सर्व आयोजक नियोजक असणारे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गोड असं नियोजन इथं केलेलं आहे. सर्व असणारे तरुण मंडळ, कारण तरुण मंडळींनी इकडे येणं गरजेचं आहे, तेवढंच गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी गोड अशी गायनाला साथ देणारे श्रीहरी महाराज आहेत, महादेव महाराज आहेत, दोघांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या. हां श्रीकांत महाराज श्रीकांत महाराज आणि महादेव महाराज आदी करून असणारी संपूर्ण मंडळी गोड अशी साथ या ठिकाणी देत आहेत. सुंदर अशी आपले बालगोपाळ सुंदर अशी संस्था या ठिकाणी आहे. गोड अशी कीर्तनाला साथ देणाऱ्या सर्व मंडळी यांच्यासाठी टाळकऱ्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होते. आपले विनकरी बाबा आहेत महेश दादा तबलेला या ठिकाणी सुंदर असे मृदुंगाची साथ करणारे, यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या. आधी करून संपूर्ण मंडळी आणि या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम जे करत आहेत, आपल्या भागात ज्यांचं सिस्टीमला टॉपला नाव आहे असे असणारे दामू महाराज यांची सुंदर असे सिस्टीम, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या. आधी करून संपूर्ण मंडळी या ठिकाणी गोड्याशी साथ देणार आहे. खास कीर्तनाकरता मुंडेवाडी मंगळवेड्यावरून या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे शिवाजी काका, आधी करून आमचे दाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून संपूर्ण मंडळी बाबर काकासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कन्हैया महाराज त्यांचेसुद्धा बालगोपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वराला स्वर देणारे पेटी मास्तर आपले इथं उपस्थित आहेत. आधी करून संपूर्ण मंडळी आता सांगायला गेलं तर सगळे परिचयाचीच आहेत बरं का. कुणाचं नाव राहिलं आणि कुणाचं घेतलं तर कुणी वाईट वाटून घेऊ नका. सगळे या ठिकाणी अगदी जीवाला जीव देणारी माणसं आहेत. नंतर असणारे कीर्तनाच्या अगोदर आम्ही जिथं गेलतो ते अनिल दादा ना, त्यांचे आभार त्या तिथंही जाण्याचा योग आला. अगदीच खरं सांगायचं म्हणजे तुमच्या भागात हे किती मिळतं मला माहीत नाही, पण ही प्रेमानं आणि मनाने जोडलेली जी माणसं आहेत ना ही मात्र भरपूर भेटतात बाबा, पावलं पावली. अगदी खरंच म्हणून कुठेही गेलं तर तुमच्या भागाची आठवण मात्र येत राहते. जीवाला जीव देणारी माणसं आहेत. म्हणून कितीही करावं तेवढं कौतुक कमी आहे. म्हणून आधी करून असणारे सर्व मंडळी सगळ्याच्या मनापासून आभार. गोड अशा अगदी पाहायला गेलं गोड असं नियोजन केलेलं आहे. पण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाची सोडवणूक करणं गरजेचं आहे. म्हणून अभंगाकडे वळूयात. विठ्ठल
थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. मनुष्याने भक्ती करावी पण देवाला आवडणारी भक्ती करावी. आता भक्तीचे 9 प्रकार आहेत. नवविधा काय जाणीजे भक्ती. पण 9 प्रकारात घुसायचं नाही. मी लय अवघडात जाणार नाही, कळेल असंच बोलायचंय. माणसाने भक्ती करावी 9 प्रकारची करण्यापेक्षा 2च प्रकारची करावी. एक पराभक्ती, दुसरी म्हणजे अपराभक्ती. देव भेटेपर्यंत केली जाते ती भक्ती आणि देव भेटल्यानंतर ही केली जाते ती भक्ती. पण माणसाने भक्ती करावी. नवे भक्ती नाही जरी नाही केली, नुसता भक्तीचा जिव्हाळा जरी जाणलं तर जीवाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. आणि ते महाराज सांगतात जाणे भक्तीचा हे जाणे भक्तीचा जिव्हाळा, 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 जाणे भक्तीचा जिव्हाळा. दैवाचा. नुसती भक्ती जाणली तरी जीवाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज आम्हाला हे ते नका सांगू, डायरेक्ट देवाला आवडतं काही ते सांगा, म्हणजे आम्ही तेच करू ना. मग देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस
रात्रंदिवस आवडे देवाचे तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला काय आवडतं तर आवडी देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. देवाला काय आवडतं तर रात्रंदिवस भगवंताचं भजन केलेलं देवाला आवडतं. पण तुम्ही आम्ही मात्र ते करत नाही. आजपर्यंत तुम्ही आम्ही भक्ती जी केलेली ती फक्त स्वतःला आवडेल तेवढ्यापुरती, भगवंताला आवडेल याचा विचार कधी केला नाही. भगवंताला आवडतंय न आवडतंय याचं आम्हाला घेणं देणं नाही. भगवंत कशाची अपेक्षा ठेवतो का? तरी आम्ही आमच्या मताचं आपण देवाला नैवेद्य दाखवतो. महिला मंडळ देवाला नैवेद्य दाखवता, देवपूजा तरी करता का? तुमच्या इकडे देवपूजा कोण करतात? महिला करतात का पुरुष मंडळी? आ महिला. स्वयंपाक कोण करतं? बरं आहे. हां, मग स्वयंपाक करत असताना बघा आपण काय करतो, स्वयंपाक झाला की एक चपाती देवासाठी एखादा बाजूला करतो, देवासाठी भाकरी म्हणा चपाती म्हणा करतो का नाही? करता ना? करत असला तर मला एकच सांगायचंय, आपल्याला खायला म्हणजे एवढं मोठंच्या मोठं आणि देवाला म्हणलं की उगं एवढंसं आहे का नाही? खरं सांगा. म्हणून विचारलं देवपूजा कोण करतं. तुम्ही बघितलं पण असेल, देवाकडे जाऊन बघा जरा, आपल्या घरातलं देव बघा आहेत का? हां बाबा. आणि आपल्याला खायला म्हणलं की मोठी लट भाकरी करतो, देवाला म्हणलं की एवढी एवढीशी. देवाला काही चावत नाही का मोठी? आपली भक्तीच तेवढी आहे बाबा. आणि एवढंच, जर चुकून देवाला करायची राहिलीच तर आपण काय करतो, आपल्याच भाकरीतलं तुकडा करतो, ठेवा ठेवा देवाला. देव तुकड्यावरही प्रसन्न करता होय. हां बाबा, किती अवघड आहे. मग तुम्ही सांगा, देव म्हणाला पट्ट्या मला तुकड्यावर लावतो काय? तुझं तुकड्याचं दिवस किती दिवसात आणतो तू बघ. मग परत आपलं काय कर. म्हणून भक्ती केली ना साधी करावी माणसानं, पण देवाला आवडणारी करावी, अन्यथा काही खरं नाही. विठ्ठल विठ्ठल भक्ती नाही केली, देवाच्या आवडती नाही केली तर होतं काय? तर ऐका, आता लय लांबचं उदाहरण देत नाही. आपलं गणेश मंडळ आहे, आवाज द्या थोडा. आपलं गणेश मंडळ आहे बरोबर, गणपती मंडळ आहे. आणि आता आपल्या इथंच फक्त गणपती मंडळ आहे असं नाही, जागोजागी गणपती बाप्पाची मंडळं एका गावामध्ये 10 गणपती बाप्पाची मंडळ आहे. एका गावात 10 आहे. गल्लोगल्ली गणपती बाप्पा बसवलेत बरोबर. प्रत्येकजण आपल्या आपल्या मर्जीनुसार गणपती बाप्पाची सेवा करण्याचा प्रयत्न करतात. बरं, केली पाहिजे. बाप्पाची भक्ती करतात. अनेक मंडळ असतात. मंडळ आहेत म्हणल्यानंतर, आता मंडळ आहेत म्हणल्यानंतर मंडळाला अध्यक्ष उपाध्यक्ष सुद्धा असतात. तुमच्या मंडळ आहेत का? अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत का? मी काय घरी घेऊन जायला लागली का? जायला सांगा ना मग, आहेत का नाही? आहेत ना? कुठं इथं? तिथंच आहेत होय. हां, अध्यक्ष उपाध्यक्ष. हां बरं आहे, चला पुढंच बसलेत म्हणून बरं आहे. चला अध्यक्ष. आता गणपती बाप्पासाठी आपण एवढं करतो. माझं काही म्हणणं नाही आपण मंडळ बसवतो का नाही, चांगलं मंडळ बसवलं पाहिजे, चांगलंही केलं पाहिजे, काही माझं म्हणणं नाही. पण किमान अध्यक्षांची तरी आरती पाठ असली पाहिजे. लई माझं म्हणणं काही नाही, किमान अध्यक्षाची तरी आरती नसली पाठ तर इथनं पुढं करून घ्या बरं का बाबा. तेवढी तरी आरती पाठ असली पाहिजे. पण कारण आता गणेश उत्सव चालू आहे, जागोजागी कीर्तन आहेत. आणि आज यायचं सांगायचं म्हणजे, आज इकडे यायचं म्हणलं की या गणपती बाप्पापाशी आरती करा, त्या गणपती बाप्पापाशी आरती करा. सांगायचं म्हणजे दररोज आम्हाला फिरावं लागतं. एका मंडळापाशी आरती करायला गेलो बाबा, कीर्तनाच्या अगोदर गेलो. सुंदर तिथलं नियोजन होतं, पण म्हणलं कीर्तनाचं अगोदर राहू आरतीला उभा. बाजूला मी आरतीला उभा राहिले आणि त्यांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आरती म्हणायला. सगळ्याची आरती पाठ आहे ना? बसलेले स्वाळेकर आरती पाठ आहे का? आरती. हां मग चला म्हणू लागा गड्या सर्वांनी. सुख करता दुःख हरता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा सर्वांगे सुंदर कंठी जळके माळ
दर्शन मात्रे मन स्मरण. टाळी टाळी हा ना स्फूर्ती. जय देव जय देव. वा वा. बस 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 बस. आता एवढी आरतीच पूर्ण केली म्हणल्यानंतर नको का कीर्तन करायला. आता आरती झाली म्हणल्यावर कीर्तन संपलं की. पण ऐका, आता आरती चांगली म्हणलं बरं का, नुसतं स्वर धरसतो तुम्ही पूर्ण म्हणायला लागला. पण ऐका, आपल्याला आरती म्हणून शेवट नाही करायचा. म्हणून आता आरती त्यांची म्हणायची चालू झाली. पहिलं चरण झालं, दुसरं चरण झालं, आणि तिसऱ्या चरणाकडे प्रस्थान केलं. तिसरं चरण म्हणायला लागले. तिसरं चरण पाठ आहे हा, तेही म्हणायला लागले लंबोदर पीतांबर आहे असं राहू द्या. काय काय म्हणायला लागले बाबा? लंबोदर पीतांबर. म्हणून विचारलं पाठ आहे ना. ते काय म्हणे माहिती का? लंबोदर पीतांबर फळीवर वंदना. अरे म्हणलं ते फळीवर बसवलेले वंदनाला उतरव खाली, बिचारी पडा बिडायची. काय म्हणे? लंबोदर पीतांबर फळीवर वंदना. अरे नका म्हणू त्याच्यापेक्षा. उग असं चुकीचं म्हणण्यापेक्षा नाही म्हणलेलं बरं आहे का नाही स्वाळेकर? म्हणून तुम्हाला विचारलं तुमचं पाठ आहे का. बर, आता त्या अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी म्हणायला चालू केलं. बर, एवढं म्हणून तर ग बसतेत का? वाट पाहे सजना. कशाला सजनाची वाट पाहतो मी? आला तिकडं. पण लय अवघड आहे. गणपती बाप्पा समोर वाट पाहे सदना म्हणजे आमच्या घरी आम्ही तुमची वाट बघतोय. पण आम्ही सगळी चुकीचं म्हणून चुकीचं करून टाकलं. आता ते म्हणू नका म्हणले तर मी म्हणलं आपल्याला काय करायचंय, आपलं फक्त हो म्हणा बाकीच्याशी मतलब. म्हणलं कीर्तन झालं, आपलं काम संपलं. म्हणलं काय करायचं आपल्याला. आरती झाली आणि बाजूला मंडळ आलं आणि अध्यक्षाचं आणि उपाध्यक्षाचं लागलं भांडण. तुमचं पटतंय ना? हा मग बरं आहे चला. अध्यक्षाची आणि उपाध्यक्षाची लागली भांडणं. आणि भांडण कशावरून? अध्यक्ष म्हणला अरे माझ्या पाठीमागं तुझं नाव आहे, माझ्यानंतर सगळे तुला मानतात, मग तुला आरती तरी पाठ असली पाहिजे. पट्ट्या तुला सांगतो, तू फक्त संपूर्ण आरती म्हणून दाखव, एकटा 5,000 बक्षीस देणार तुला. असं कोण म्हणे? अध्यक्ष. आता उपाध्यक्षांना पण राग आला. ते म्हणलं ओ अध्यक्ष साहेब तसलं बोलू नका. मला आरती म्हणायला लावण्यापेक्षा मी म्हणेल पूर्ण संपूर्ण आरती एका तासात पाठ करून तुम्हाला म्हणून दाखवेल. मी संपूर्ण आरती म्हणेल, पण तुम्ही फक्त शेवटचं चरण म्हणायचं, मी 10,000 देणार. का दोघाचीच भांडणं लागली. आरतीच पाठ नाही तर काय करावं. म्हणून तेवढं तरी जमलं पाहिजे अध्यक्षांना. बाकी काही जमो अथवा न जमो. आता ते जागोजागी गणपती मंडळ आहेत बाबा. मग त्या गणपती मंडळाने काय केलं? आता खरं उदाहरणाला सांगायला चालू केलं आहे का? मंडळाने गणेश विसर्जन करण्याकरता समुद्राकाठी गेलेत. आता ऐका, बरेच ठिकाणी गणेश विसर्जन होतं, आपणही करतो बरोबर. काही नदीमध्ये करतात, काही आपल्या विहिरीमध्ये करतात, काही समुद्रामध्ये करतात बरोबर. आता काही मंडळं, सगळी मंडळं चांगलीच आणि सारखीच असतात असं नाही. तुम्ही एक कीर्तन ठेवलंय पण जागोजागीच कीर्तन नसतं बरं. आता बाबा उत्सव मोठमोठे करतात, DJ डॉल्बी लावतात आणि सगळं चांगलं करतात, पण गणपती विसर्जनाच्या दिवशी मात्र पिऊन गणपती बाप्पाच्या विसर्जनाला. आता गणपती बाप्पाच्या विसर्जनाला पिऊन गेले आणि विसर्जन करत असताना एका मूर्तीच्या जागी 4 मूर्ती दिसायला लागल्या. आता 4 मूर्ती दिसायला लागल्या होत्या. पिणाऱ्यांनी विचार केलता, बसवली होती एक, आरती केली होती एकाची, आपण फोटो काढलं एका मूर्तीसोबत, मग या 3 मूर्त्या दुसऱ्या आल्या कुठून विसर्जन करताना? त्या आल्या नाहीत, तुम्ही पिऊन आलाय म्हणून तुम्हाला कळना. पण आपलं कसं आहे, आपण आपल्यावर घेत नाही बाबा. म्हणून मला असं वाटतं केलं तर चांगलं करावं माणसाने, आवेल ना देवाची करू नये. आणि सांगायचं म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत, पण 33 कोटी देवामध्ये ज्यांना सगळ्यात जास्त महत्त्व आहे ते म्हणजे कोण आहेत? आपल्या गणपती बाप्पा आहेत. सगळ्यात जास्त फॅन फॉलोविंग कोणाचे? तर गणपती बाप्पाचे आहेत. फॅन वर्ग जास्त गणपती बाप्पाचा आहे. मग आपण ज्या देवाला मानतो त्या देवासाठी चांगलं केलं पाहिजे. मंडळ गणेश विसर्जन करण्याकरता समुद्राकाठी गेले. समुद्राकाठी गेल्यानंतर आता थोडंसं समुद्रातनं फेरफटका मारून यावं म्हणून अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे तिथं मंडळ होतं. म्हणजे चला जाऊ म्हणजे मंडळ सगळं नावेत बसलं. नाव ओढी माहिती आहे ना,
नावेत बसले आणि नावेत बसल्यानंतर मात्र अध्यक्ष बसायला लागले की मंडळ म्हणलं कळतं का तुम्हाला म्हणे तुम्ही कोण आहे गणपती मंडळाचं अध्यक्ष तुम्ही कोण आहे गणपती मंडळाचं अध्यक्ष अहो आमच्यासोबत बसावं का तुम्ही अहो तुम्ही मंडळात आला तर तुम्हाला खुर्चीशिवाय आम्ही बसायला टाकत नाही मग अरे काय करू मी येऊ नये तुमच्यासोबत या ना म्हणे पण असं तसं आमच्यात नका बसू मग तुम्ही नावेच्या टोकाला बसा म्हणून अध्यक्षाला कुठं बसवलं नावेच्या टोकाला बसवलं अध्यक्ष पण खुश झालं का एवढा मान देतात आपल्याला आपली बायको चहा सुद्धा विचारत नाही मी इथल्या अध्यक्षाचं नाही सांगत तुम्ही मनाव घ्यायचं नाही आणि म्हणे एवढा मान आपल्याला चला चालतंय नावेच्या टोकावर बसले नाव समुद्रामध्ये शिरली पाण्यामध्ये शिरली आणि जसे पाण्यामध्ये शिरले ऐका समुद्र शांत बसेल तो समुद्र कसला थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर मोठी लाट आली आणि लाटेने नाव जरा थोडीशी डगमगली नाव डगमगली की नावेतली माणसं शाबूत राहिली पण नावेच्या टोकावर कोण बसलं होतं पण कोणाचा अध्यक्ष गणपती मंडळाचा अध्यक्ष नावेला बसलो होतं बाबा नावेच्या टोकावर बसलो होतं जशी नाव डगमगली नावेच्या टोकावचा अध्यक्ष नावेच्या टोकावचा अध्यक्ष कधी पडायचं होतं 2-3दा पडलं मी नावेच्या टोकावचा अध्यक्ष डुबुक्कीरनी पडलं बाबा आणि आता मात्र पडल्यानंतर झालं असं अध्यक्षांना पोहताच येत नव्हतं आता आहे का अध्यक्षांना पोहता येत नाही अध्यक्ष हातपाय मारायला लागले आणि जेवढी नावातली माणसं होती म्हणजे गणपती मंडळांना आवाज द्यायला लागले अरे बाबा मला वाचवा माझं काही खरं नाही मला पोहता येत नाही मला वाचवा त्या नावेतली माणसं म्हणली जिथं अध्यक्षालाच पोहता येत नाही तिथं मंडळाला कसं पोहायला येईल आम्हाला सुद्धा पोहायला येत तुमचं मंडळ चांगलं आहे ना मग बरं आहे चला बाबा आता मंडळाला पोहा येत नाही अध्यक्ष म्हणला अरे नाका पोहता येईना तुम्ही 5-5 आहे मला वाचवा गड्या काही करा पण मला वाचवा म्हणल्यानंतर आता मात्र त्या माणसांनी नावेतल्या माणसांनी म्हणे ओ अध्यक्ष अहो तुम्ही यंदा गेला तर आम्ही दुसरा पुढल्या वर्षी बसू तोही गेला तर तिसरा बसू तोही गेला तर चौथा बसू तोही गेला तर 5वा तोही गेला तर एवढं मारायचं तर काय लगेच 6वा म्हणताय म्हणजे गेलं तर आम्ही 9वी बसू पण एकदम तुम्हाला वाचवण्याच्या नादात आम्ही 5 जण सोबत मरू का म्हणे अरे पण वाचवा ना म्हणे अरे गणपती मंडळाचा अध्यक्ष आहे अध्यक्ष अहो ह्याला त्याला बोलवण्यापेक्षा तुम्ही कोण आहे गणपती मंडळाचं अध्यक्ष आम्हाला बोलवण्यापेक्षा डायरेक्ट गणपती बाप्पालाच बोलवा की अध्यक्षांच्या लक्षात आलं आणि म्हणे गणपती बाप्पालाच बोलवावं मग मात्र गणपती बाप्पाला हाक मारायला चालू केली गणपती बाप्पा हा ना अहो ते बोलवते आपलं नाही येत म्हणे गणपती बाप्पा आता माझं काही खरं नाही मी मरतोय मी संपतोय माझं काही खरं नाही आता गणपती बाप्पा तुमच्याशिवाय मला कोणी वाचू शकत नाही गणपती बाप्पा तुम्ही मला वाचवायला या आता हे पाण्यामध्ये गटकाळे खातेत आणि आता मात्र विचार करतात गणपती बाप्पा येतील का नाही येतील अहो भक्तांनी बोलवावं आणि गणपती बाप्पानी येऊ नये असं होणार नाही मग मात्र पाण्यातल्या अध्यक्षांनी नावेतल्या माणसाला विचारलं आले का गणपती बाप्पा नावेतल्या माणसाने पाहिलं इकडं तिकडं आणि अध्यक्षांना म्हणे जरा समुद्राकाठी बघा की समुद्राकाठी पाहिलं बाबा समुद्राकाठी गणपती बाप्पा आले होते भक्ताला वाचवण्याकरता पण समुद्राकाठी डीजे चालू होता डीजे त्या डीजेवर गणपती बाप्पा नाचायला लागले कारण डीजे अशी गोष्ट आहे डीजे म्हणजे डीजे 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 वाजलं की आपाप आपलं अंग हलतं बाबा कीर्तनात हालत नाही काय काय माणसं पॅन्ट फिटोस तर डीजे समोर नसतात कीर्तनात म्हणलं इथं नाचायचं असतं पण इथला आनंद घेता आला पाहिजे का नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे तू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे नाचू
कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे म्हणून कुठं नाचलं पाहिजे जरा मी लेकरांकडे बघतो जरा लेकरं नाचतील तशी ही नाचली बरं का तुम्हाला टेन्शन बिन्शन आलंय का कशाचं काळजी करू नका तुमची होते ती लग्न तुम्ही नका टेन्शन घेऊ लय लांबची गोष्ट आहे ती पण एवढं टेन्शन घेऊन टेन्शनमध्ये राहायचं म्हणलं कसं असं कीर्तनातला मृदुंग टाळाचा आवाज कानावरती पडला ना की थन 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 आपलं शरीर केलं पाहिजे बाबा किती नाचव आता मी नाचली असती पण नका आपण कीर्तन करायला आलोय परत तुम्हीच म्हणाय पोरगी कीर्तनाला आलती का कशाला आलती त्याच्यापेक्षा आपल्याला तिकडं जायचं नाही आनंद घेतला पाहिजे पण कुठला लेकरा हो कुठला नाचायचा कीर्तनातला आनंद घेतला पाहिजे आणि म्हणून नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे नाचो कीर्तनाचे रंगे नाचो कीर्तनाचे रंगे नाचो कीर्तनाचे रंगे नाचो कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे नाचो कीर्तनाचे रंगे नाचो कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी ज्ञान दीप लावू जगे नाचू 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 कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे वा लेकरांसाठी आपल्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे लेकरांचा असू द्या पण बाबांनी पण काय ताल धरला हा हा सगळं विसरून बाबा मला असं वाटतं तुम्हाला घरादाराचं काही टेन्शन नाही गड्या कारण इथं नाचायला सुद्धा मोकळं अंतकरण लागतं ही जे जड अंतकरणाने बसलीत ना ह्यांना टेन्शन आहे गंभीर आहे कीर्तन झाल्यावर बायको काही खायला ठेवती का नाही हेच टेन्शन म्हणून निवांत जरा बिनधास्त राहा कीर्तनात लय लोड घ्यायचा शिळा खा उद्या सकाळी लय लोड घेऊ नका पण हसून खेळून कारण तुम्ही आम्ही केळी मिळे गदारोळी आनंदे आता ऐका गणपती बाप्पा सुद्धा नाचायला लागले डीजेवर तुम्ही म्हणसाल महाराज काय बोलता हो देव कुठं नाचत असतो का अहो जुनी गाणी अशी होती की देवाला नाचू वाटायचं जुनी गाणी ऐकली लागली की देवा सुद्धा अंग थै 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 करायचं देवाला नाचू वाटायचं जुन्या गाणं सांगते आताचं सांगत आता एवढं बेकार चालू झालं बाबा गणपती बाप्पा समोर काय गाणी लावतात खतरनाक आमच्याकडे टेंभुर्णी भागात कीर्तनाला चाललो होतो चुकून जर कोणी आला तर माझं नाव सांग ना का मी उदाहरण दिलंय म्हणून त्याचं आता शूटिंग आपल्या पुढे चालूच आहे पण असू द्या आता टेंभुर्णी भागात कीर्तनाला गेलो गणपती मंडळ होतं सुंदर गाणी तिथं चालू होती बाबा ती डीजे लावलं होता आणि अशी 4-2 लेकरं नाचत होती गणपती बाप्पा समोर मग मी जरा विचार केला जरा निरीक्षण करून ऐकावं म्हणलं काय गाणं लावलं लेकरं एवढी नाचतात गणपती बाप्पा समोर गाणं काय लावलं पाखर आजाद केलं तुला अरे म्हणलं देव तुला आजाद करल नका र देवासमोर लाव बरं हे काहीच नाही मी म्हणलं एवढ्या सुधारतील ते बंद केलं आणि दुसरं लावलं चिमणी माझी उडून गेली म्हणलं थांबा देव तुम्हाला उडवून लावल देवाचं काही सांगता येत आणि एवढं पण हो द्या तेवढ्यात थोड्या वेळाने एक जणांनी काय केलं ए म्हणे सारखा लेटेस्ट ऐकायचं असते जुनं झालं हां आणि त्यांनी डीजे लावला आणि त्या डीजे मध्ये वाजल्याशिवाय वाटत नाही आपले गणपती बाप्पा तुमच्या आमच्यामध्ये विराजमान आहेत किती सुंदर गाणं आहे पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहाराच्या घातल्यात माळा तशाचा आवाज तरळला झाला गणपती नाचत आला तशाचा आवाज तरळला झाला गणपती माझा नाचत आला तशाचा आवाज तरळला झाला गणपती माझा नाचत आला गणपती माझा नाचत आला पार्वतीच्या बाळा पायात बाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा पुष्पहाराच्या घातल्यात माळा तशाचा आवाज
कशाचा आवाज कर गणपती माझा नाचत आला कशाचा आवाज कर गणपती माझा कशाचा आवाज कर गणपती माझा नाचत आला गणपती माझा नाचत आला गणपती माझा नाचत आला. एक गणपती म्हणलं होतं दोन दोन गणपती आलं. वा वा लेकरासाठी जोरदार टाळ्या होत्या. एक गाणं वाजल्याशिवाय आपल्याला वाटतं का गणपती बाप्पा आल्यासारखं. काय गाणी होती ग गणपतीचा महादेवाचा सुंदर गाणी होती. आता गाणी तशी राहिली. लेकर सुद्धा किती सुंदर गाणी म्हणायची अगोदर. सुख करता की दुःख हरता सुख करता की दुःख हरता वीण विनाशक गणराया सुख करता की दुःख हरता सुख करता की दुःख हरता वीण विनाशक गणराया वीण विनाशक गणराया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. हरता की दुःख हरता सुख हरता सुख हरता विघ्न विनाशक गणराया विघ्न विनाशक गणराया विघ्न विनाशक गणराया. म्हणून बाबा सुंदर गाणी होती अगोदर. आता राहिली काय अगोदर गाणी होती नुसती वाट बघायची. आता गणपती बाप्पा येतील मग गणपती बाप्पा. पण आता तशी गाणी नाहीत. आता तशी माणसंच राहिली नाही. ते गाणी कुठून आणता बाबा. सुंदर गाणी वाजली की देव नाचायचा. आता DJ वरती गणपती बाप्पानी ताल धरला. पाण्यात मग अध्यक्षांनी पाहिलं आणि अध्यक्षांनी गणपती बाप्पा वाचवायला बोलवलंय का नाचायला बोलवलंय. गणपती बाप्पानी अध्यक्षाकडे पाहिलं. पाण्यात बुडणाऱ्या अध्यक्षाला पाण्यात बुडणाऱ्या अध्यक्षाकडे पाहिलं ना. अध्यक्षाला म्हण अध्यक्ष आपल्या समोर लय कालवा करायचा म्हणे. तुम्ही आजचाल मंडळाचा अध्यक्ष. मग काय म्हणला जरा परत बोला. वाचवायला बोलवलंय का नाचायला बोलवलंय. ऐका की गणेश विसर्जनाच्या दिवशी मी पण असाच बुडतो. माझ्या पण नाका तोंडात पाणी जातं आणि मी पण याला त्याला बोलवण्यापेक्षा मी काय म्हणतो चला आपल्या गणपती मंडळाचा अध्यक्ष आपल्याला वाचवा येईल म्हणून मी याला त्याला बोलवत नाही. मी बोलवतो कुणाला गणपती मंडळाच्या अध्यक्ष आहेत का. हा याला त्याला बोलवत नाही. गणपती मंडळाच्या अध्यक्षांना बोलवतो. म्हणून ऐका तुम्हाला म्हणत असतो अध्यक्ष मला वाचवा. अध्यक्ष माझ्या नाका तोंडात पाणी चाललंय. अध्यक्ष माझं काही खरं नाही मला वाचवा. पण मी बुडत असताना मी वाचवा म्हणतो तेव्हा मी बुडत असताना तुम्ही नाचताना डीजेच्या गाण्यावर. मग आता मी बुडताना तुम्ही नाचता म्हणजे नंतर तुम्ही बुडताना आता मी नाचणार. मग झालं का तिथंच पडलं का नाही. हे सगळं का माहीत आहे का आपण देवाच्या मनाचं करत नाही. आपण स्वतःला आवडेल असं करतो. पण साधकाने प्रत्येक व्यक्तीने भक्ती जरूर करावी पण देवाला आवडणारी करावी. तेच महाराज अभंगाच्या प्रथम हे चिथोर भक्ती आवडती देवा 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 चिथोर भक्ती आवडत देवा चिथोर भक्ती आवडत देवा चिथोर भक्ती आवडत देवा चिथोर भक्ती आवडत देवा हे चिथोर भक्ती आवडती देवा
थोर भक्ती आवडती देवा याची थोर भक्ती आवडती देवा याची थोर भक्ती आवडते 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 देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची हे विले आनंदे तैसेच रहावे 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 संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची हे विले आनंदे तैसेच रहावे 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 याची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची हे विले आनंदे तैसेच याची थोर भक्ती भक्ती आवडते देवान संकल्पावी माया संसाराची माणसाने भक्ती करावी देवाला आवडणारी भक्ती करावी मग देवाला काय आवडतं संकल्पावी माया संसाराची संसारावरचं प्रेम जरासं कमी करा आणि ते भगवंताच्या नामाकडे वळवा कारण संसारात प्रेम आपलं अडकून राहिले कारण संसारात वाटतं सुख पण सुख नाही संसारामध्ये दुःख आहे म्हणून सांगतात का नाही कारण तेषामहं समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा आता आहे का एकदा का माणूस बुडाला तिथून बाहेर निघणं शक्य नाही पण ज्याने देवाची भक्ती केली त्याला तरता येतं त्याला बाहेर निघता येतं पण भक्ती केली तर मग भक्ती करत असताना साधकाची दशा कशी असावी ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात Yeah.
करू नये. तसं पाहायला गेलं गोड असं गायनाची साथ आपल्याला लाभली म्हणून खरं सांगू बाबा कार्यक्रम माझा कसा खराब आहे पण सुंदर असे गायनाचार्य आपल्याला लाभल्यामुळे मला जास्त काही लोड घ्यायची गरज नाही का. माणसानं ठेवलंय तसं राहावं, चित्तामध्ये समाधान ठेवा. जर समाधान चित्तामध्ये असेल तर देव आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट करेल. कारण चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. म्हणून चित्त आपलं चांगलं पाहिजे. नवे चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होते. मग चित्तामध्ये समाधान का ठेवायचं? समाधान ठेवलं तर देव आपलं भलं करतो. आणि देव का भलं करतो माहिती का? कारण सगळी सत्ता त्याच्या हातात आहे. म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हालविला प्राणू हाले, जो म्या जगातही चालिता, विश्व चालवणार तो जगाचा बाप आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या सत्तेने सगळं होतं. आणि त्याच्या मनात आलं, ऐका, एखादा मनुष्य ठेवलाय तसं जर राहिलं आणि त्याच्या मनात आलं तर जीवनाची कायापलट केल्याशिवाय राहत नाही. आता गणपती बाप्पाच्या बाबतीत विचार केला तर ठेवलंय तसं राहिलं तर देव काय करतो? तर बघा एक मध्ये जास्त व्हायरल होतं, जास्त गाजलेला एक व्हिडिओ होता. त्यामध्ये एक लेकरू होतं आणि एक गणपती बाप्पाचं गाणं होतं. ते पोरगं त्या गाण्यावर नुसते ॲक्शन करायचं पण एवढं व्हायरल झालं. आज ते गाणं जर लावलं ते पोरगं आपल्या डोळ्यासमोर येतं. गाणं माहीत पण असेल तुम्हाला, आमच्या पप्पांनी गणपती माहीत आहे? गाणं माहीत आहे? सगळ्याला माहीत असेल, सगळ्याला, बारक्या लेकरापासून म्हाताऱ्या माणसाला सगळ्याला माहीत आहे ते गाणं बरं का. आमच्या पप्पांनी गणपती आणला, आमच्या पप्पांनी गणपती, शंकराने पार्वती मांडीवर बसले गणपती, टुकुमुकु बघतोय आमच्या पप्पांनी गणपती, आमच्या पप्पांनी माहीत आणलं लेकराव. पण ते गाणं मला आजपर्यंत कळलं नाही. आमच्या पप्पांनी गणपती आणला का हाणला? काय होते? आमच्या पप्पांनी गणपती आणला का हाणला? आणला का हाणला? अजून ऐका मग तुम्ही एकदा. ते आणलाच आहे पण लेकरांनी गाणं म्हणलंय ना त्याच्यामुळे त्या टोनमध्ये गाणं तयार झाले आणि त्याच्यामुळे आपल्याला हाणला ऐकू येतं पण ते आणलाच आहे. गणपती बाप्पाला हाणायच्या भानगडीत नका पडू. त्यांनी आपल्याला हाणलं तर आपल्याला पृथ्वी तलावर राहायची पंचायत होऊन जाईल. पण गाणं सुंदर. पोरांनी नुसतं ती ॲक्शन केली. आता टुकुमुकू बघतोय म्हणजे तुम्ही माझ्याकडे टकामका बघत होता. पोरगी पण ॲक्शन करते काय, पण आपल्याला तसलं करायचंच नाही. नाही का, नुसती ॲक्शन केली पण पोरगं फेमस झालं का? तर ठेवलंय तसं राहिलं म्हणून देव म्हणले चला त्याचं कल्याण करून टाकू. म्हणून माणसाने ठेवलंय तसं राहिलं पाहिजे. ठेवलंय तसं म्हणजे कसं? नेमकं समाधानी चित्ताने राहिलं पाहिजे. बाबा खरं सांगू, आम्ही एवढं कीर्तन करतो पण आमच्यासारखं समाधानी कुणी? आम्ही लय समाधानी आहे, लय समाधानी. मला कशाची अपेक्षा नसते आणि मी कशाची अपेक्षा ठेवत सुद्धा नाही. मला तुमचा नारळ सुद्धा नको, फक्त पाकिट द्या. तशी मी लय समाधानी आहे. मला लय अपेक्षा बरं का. सोहळ्याच्या बायका, तुम्हाला वाटल पोरगी काय मिठू मिठू पोपटासारखं बोलते. खरं सांगते, मला लय हाऊस नाही, लय अपेक्षा नाही. पण आता मी एवढं कीर्तन सांगते पोपटासारखं मिठू 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 माझं बोलायचं चालू आहे. आता सोहळ्याच्या बायका म्हणतील दोडा एवढंसं लेकरू पण कसलं बोलतंय. आमच्या लेकराला कुठे येत असलं बोलायला, कोण कुठलं लेकरू पण किती भारी बोलतंय. जाता जाता 100-200 रुपये तिला देऊनच जावं. वाटलं का नाही तुम्हाला? असं वाटलं का नाही? नाही वाटत तर वाटून घ्या, पण जाताना 200-300 तरी रुपये द्या. आता बघा, तशी मी लय समाधानी. मला लय अपेक्षा नाही, मला लयची अपेक्षा नाही. आता तुम्हाला काय वाटेल महिला मंडळ, दोडा पोरगी एवढं चांगलं कीर्तन करते, मग जाता जाता 100-200 रुपये तरी पोरीला देऊन जावं. तिला असतो दोडा पण कमराचा बटवाच घरी राहिला. मग लय लोड घेऊ नका. मला फक्त कमराच्या पिशवीतलं चालतं असं नाही, मला गळ्यातलं दिलं तरी चालतंय. आता गौराईला केलं असेल की होय का मावशी? नसेल तर कानातलं दिलं तरी चालतंय. ते नाही देऊ वाटलं नाकातली नथनी दिली तरी भागलं आपलं. तशी मी लय समाधानी आहे. मला लय अपेक्षा, मी लय समाधानी आहे बाबा. आता तुम्ही म्हणसाल महाराज फक्त बायकावरच ठुमणं मारतेत, तुमच्याकडे येत नाही असं नाही. दम धरा तुम्ही ना. आता एवढी माणसं इथं बसलेत, होय फेटवालं बाबा, सगळ्यापेक्षा तुमचा फेटा जरा उठून दिसतोय म्हणून तुम्हाला बोलायचं बरं का.
हा आता तुम्हाला एक सांगायचं आता माणसं आता बघा आता एवढं आपण कमवतो कमवतो कुणासाठी लेकरासाठी कमवतो आहे का नाही लेकरासाठी किती कमवतो एवढी माणसं इथं आहेत तुम्ही आम्ही लेकरासाठी कमवून ठेवलं असेल हे कमव ते कमव नवे लोक काही असे असतात आपण जे दिवस काढलेत ते आपल्या लेकरांना येऊ नये याच्याकरता आपण एवढं काबाड कष्ट करतो आणि लेकरांना बंगले बांधून देतो बाबा दिले असतील वा बाबांना एवढं पटलं की बाबांनी बक्षीसच दिलं अशी म्हातारी माणसं असावी गुणाचं बाबा बाबा आता ऐका आपण बरीच लोक काय करतो लेकरांना वाईट दिवस येऊ नये चांगले दिवस येण्याकरता लेकरांकरता बंगले बांधून ठेवतो आपण लेकरांकरता बंगले बांधू नये या मताची मी नाही पण सगळी पुढची तयारी हा हो विठ्ठल 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 वा खरं सांगू बाबा अशी माणसं प्रत्येक गावागावात पाहिजेत आता जाताना तुम्हाला तिकीट टाकूनच घेऊन जाते आपलं फॅन बोलायला वाढलं पाहिजे बाबा आता बघा आपण लेकरासाठी कमवून ठेवतो आणि पुढची तयारी करतो भांडणं जर झाली तो दोघात अडचणी नको 2 मजलं बांधतो मोठ्याला वरचं आणि बारक्याला खालचा मजला सगळं वरच्याला वरचं स्पेशल किचन हे सगळं का पुढची तयारी लेकरासाठी बंगले बांधतो खरं सांगायचं बाबा खरं लेकरांसाठी बंगलं बांधतो पण म्हातारं झालं लेकरं बंगल्यात तरी चढू देतात का सोहळ्याचं तात्या ओ तात्या हा बापू मग त्यांच्यावर टोलं मारायचं होय सोन पायरीनं वर तर येऊ देते का तात्या आताच घर पुसले हो बाजूला वर पण येऊ दे मग किती अवघड आहे मग एवढं लेकरांसाठी कमवून ठेवून काही उपयोग आहे का ओ सोहाळेकर एवढं कमवून ठेवून काय उपयोग आहे का बोलत जा तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे हा एवढं कमवून ठेवायचं काही उपयोग आहे का मग तुम्ही म्हणसाल महाराज मग एवढं कमवलेलं ठेवायचं कुठं द्यावं महाराजाला कुठं ठेवायचं म्हणजे तशी मी लय समाधानी आहे बरं का मला लय अपेक्षा नाही मी समाधानीच आहे आता तुम्ही म्हणसाल समाधानी म्हणून पोरीने सगळंच मागून घेतलंय पण ऐका आता सांगायचं म्हणजे आम्ही का समाधानी राहू नये हो आम्ही सगळ्यात समाधानी आहे त्याचं कारण आमची माई एवढी श्रीमंत आहे आमच्या माईच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे अरे आमची माईच एवढी श्रीमंत आहे मग लेकरं गरीब असतील का आम्ही गरीब असेल का आमच्या आईच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बळ रेडा बोले बाबा ऐका आमच्या आईच्या दारात जर सोन्याचा पिंपळ असेल तर आम्ही किती श्रीमंत असेल याचा विचार करा म्हणून सामान्य लेकरं नाहीत म्हणून आम्ही समाधानी आम्ही लय गोष्टीची अपेक्षा ठेवत नाही हौस मौस सुद्धा ठेवू नये माणसाने जेवढं मिळतंय त्याच्यामध्ये समाधानी राहावं कारण देवापुढं पुढं करण्याचा प्रयत्न केला नसते उद्योग केले तर त्याच्यातून फक्त दुःखच मिळणार आहे तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात
आपल्या तो आम्हाला भोगावं लागणार आहे. कारण इथं संचिताचं प्रारब्धातलं कर्माचं भाव भोगल्याशिवाय कोणाची सुटका नाही. कर आगा कर्मी जे उरावे केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती सगळ्याला भोगावं लागणार आहे. मग भोग भोगायचे म्हणल्यानंतर मनुष्याने दुसरं काय करावं वाचण्याकरता एक करावं हाताने टाळी मुखाने नाम विठोबा रखुमाई गातली यावरी तुका मने बार गातली यावरी तुका मने गातली तुका संसाराचा सर्व भार देवा पायी अर्पण करावा. अभंगाचं शेवटचं चरण तुका मने घालू तयावरी भार तुका मने घालू तयावरी भार तुका मने घालू तुका मने घालू वाहुआ संसार देवा पायी वाहुआ संसार देवा पायी वाहुआ संसार देवा पायी वाहुआ संसार देवा पायी हे विले तैसे रहावे हे विले अनते तैसे रहावे हे विले अनंत तैसे रहावे हे विले अनंत तैसे सुजावे समाधान असुजावे समाधान
देवापायी अर्पण करायचं आहे आणि आत्ताच आपला भार देवापायी अर्पण करा, नंतर वेळ निघून गेलो परत काय उपयोग नाही. म्हणून आत्ता वेळ आहे तोपर्यंत आत्ता कळून घ्या, समजून घ्या. आत्ता नाही कळलं तर परत हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं सरळ शेवटवा काळ बांधून नेईल, सरळ शेवटवा काळ बांधून नेईल, हे जरी नाही कळालं सरळ शेवटी पा काळ बांधून नेईल, सरळ शेवटी पा सरळ शेवटवा काळ बांधून नेईल, सरळ शेवटवा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बाळ जाईल, एका जनार्दनी आमचे काय बाळ जाईल, एका जनार्दनी आमचा काय बाळ जाईल, एका जनार्दनी आमचे काय बाळ जाईल. पिंगळा 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 बोल बोल बोले का पिंगळा बाजारी, पिंगळा बाजारी, बोल बोली बोले का पिंगळा बाजारी, पिंगळा बाजारी, बोल बोली बोले का पिंगळा बाजारी. आता पण करा बघा, जीवनात काहीच कमी पडणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली. चिंतनाला पूर्णविराम देत असताना आज या ठिकाणी पहा, आपल्या गणेश मंडळाने गोडाचं कीर्तनाचं नियोजन इथं केलेलं आहे. गणपती लाडक्या गणपती बाप्पांसाठी आज आपण इथं एवढं सगळं करतोय. गणपती बाप्पांकरता आज कीर्तन सेवा आहे. बाप्पांकरता बऱ्याच गोष्टी आपण करतो आणि केल्याच पाहिजे. पण मला असं वाटतं गणपती बाप्पासाठी फक्त गोष्टी करण्यापेक्षा कुठेतरी गणपती बाप्पांचं आचरण करणं खूप गरजेचं आहे. कारण गणपती बाप्पाला बुद्धीचं दैवत तर म्हटलं जातं, पण बाप्पांसारखं या जगामध्ये बुद्धिवान तर आहेत, पण ज्ञानी गुणी असं व्यक्तिमत्व या जगादुनियेत कुठलंच नाही. कारण ऐका, किती गणपती बाप्पा महान आहेत, किती त्यांची बुद्धी फास्ट आहे, नवे नवे काय त्यांचे विचार आहेत हे पाहायचं असेल. देवांची सभा भरली, देवांनी ठरवलं वरती गणपती बाप्पाला बसवलं, उंदीर मामाला हालायलाच येणार. उंदीर मामा म्हणले आज आपलं काही खरं, आता नट बोलतं आपली धिलरी झाल्याशिवाय राहत, आज आपलं खरं नाही. गणपती बाप्पा कान वाट, अरे चल बाबा जायचंय आपल्याला पृथ्वीला प्रदक्षिणा. बाप्पा मला जमणार नाही, अवघड काम आहे, तुमचे तुम्ही बघा म्हणल्यानंतर गणपती बाप्पानी बाजूला उडी मारली. काय करावं, पृथ्वीला प्रदक्षिणा तर मारायची, काय करावं. मग मात्र गणपती बाप्पानी हात जोडले आणि विचार केला, पृथ्वीला प्रदक्षिणा मारायचे, पण पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्यापेक्षा आपले मायबाप काय पृथ्वीपेक्षा कमी आहेत का? पृथ्वीपेक्षा सुद्धा ज्यांना जास्त मोल आहेत ते आपले मायबाप आहेत. मग पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्यापेक्षा आपल्या मायबापाला प्रदक्षिणा मारू. म्हणून गणपती बाप्पानी काय केलं, पृथ्वीला प्रदक्षिणा मारायची सोडली, हात जोडले आणि मायबापाला म्हणजेच पार्वती मातेला आणि महादेवाला फेरी मारली, हात जोडले. देवाने विचारलं असं का केलं? पृथ्वीला प्रदक्षिणा मारायची, पृथ्वीला प्रदक्षिणा मारायची, इथं नाही, असं का केलं म्हटल्यानंतर मात्र सांगावं गणपती बाप्पानी म्हणावं माझे मायबाप पृथ्वीपेक्षा काही कमी नाहीत, म्हणून त्यांना मी, माझी बारकी बहीण म्हणून तिकडं नका बघू. बारक्याने चूक केली की ओरं माझं सोनू, ओरं ये चुकलं ये, का तर बारक्याने चूक केली, मोठ्याने चुकली, तुम्हाला कळत नव्हतं का असं म्हणणारे तेच मायबाप आहेत. ऐका, त्यांना सारखीच आहेत. आता पार्वती मातेला कार्तिक स्वामी काय, अशोक सुंदरी काय आणि गणपती बाप्पा काय सारखेच आहेत, पण प्रेम जरा जास्त कुणावर आहे, गणपती बाप्पावर. म्हणून गणपती बाप्पाला काय लागलं की ते मागायला कुणाकडे जातात, पार्वती माताकडे. म्हणून लेकरांना सुद्धा माझं सांगणं आहे, काय लागलं की डायरेक्ट पप्पाकडे जायचं नाही, मम्मीकडे जायचं. कारण आपली मम्मी एवढी हुशार आहे, तिला कशातलं काही कळत नाही, पण संसारातल्या गोष्टी मात्र बारीक सारीक करतात. तुम्हाला शाळेची फी भरायची लेकरं, तुम्ही डायरेक्ट पप्पाला मागायला जाता का?
काय म्हणता तुम्ही? पप्पा म्हणता, बाप म्हणता, वडील म्हणता, काय म्हणता तुमच्याकडं? पप्पा म्हणते. हा, पप्पाला मागाय जाता नाही जात, डायरेक्ट आईकडे जातो. होय ग, शाळेमध्ये फी भरायची 200 रुपये घे की. मी नाही मागायला जाणार. अरे जा ना तू माग जा पप्पाला. नाही नाही म्हणे मी मागायला नाही जाणार. मी मागायला गेलो तर पप्पा मला बेल्टनी मारल्याशिवाय राहणार नाही. मध्येच तुझ्यासाठी 50,000 रुपये फी भरली आणि आता 200 रुपये कशाला पाहिजे, माझं काही खरं नाही, मी नाही मागायला जात. असं म्हटल्यानंतर मात्र आपण आईला सांगतो. आई आपली एवढी हुशार आहे, आपल्या बापाकडे जाते मग म्हणते होय वा पिंट्याच्या शाळेमध्ये फी भरायचे 400 रुपये द्या चला. पोराने किती मागितली? आता लक्ष आहे ना सगळ्याचं. आई किती हुशार आहे बघा. पोराने किती मागितली? 200 रुपये. आई किती सांगती? हा, मग 200 वाढलं कुठनं? हे तर आईचं गणित आहे, तुम्हाला आम्हाला कळत नाही. मग आता काय म्हणे ती? 400 रुपये द्या. आता बाप म्हणतो कुठं काय बोलायचं, 400 रुपये काढतो आणि बायकोच्या हातामध्ये टेकवतो, आपल्या आईच्या हातामध्ये देतो. आई काय करते? 400 रुपये घेते ना. आई हुशार आहे, आई हुशार आहे. 200च आपल्या हातात टेकवते. आई 200च आपल्याला देते, 200 हानते. लेकरू म्हणे हानते. बाबा 200 रुपये आपल्याला देते, 200 खिशात. आईला किस्सा असतो का? स्वतःपाशी ठेवून घेते, कारण तिला माहीत असतं आता गौरी गणपतीचा सण येणार आहे, माहेरात जावं लागल. माहेरात गेल्यानंतर भावाने नाही साडी घेतली तर सासरी येऊन दाखवायचं काय, म्हणून पैसे साठू ठेवते आणि माहेरात गेलं चांगली साडी घेते आणि सासरी येऊन सांगते काय, माझ्या भावाने घेतली आपल्या भावाची साडी. पण साडी असती कोणाची? नवऱ्याच्याच पैशाची असते. आहे का नाही महिला मंडळ? आहे का नाही? मी काय माझ्या मनाचं सांगते, मी तुमचंच बघितलेलं सांगते हो, हेच आहे. पण आई आपली एवढी हुशार आहे म्हणून माझ्या लेकरांना सांगणं आहे, कुणाकडून नाही गेलं तर आईकडं मात्र जायचं ना लेकरं. हां, आईकडं जायचं आहे म्हणून आईने हाणलं तरी म्हण नका बाबा. आणि आईचं एवढं प्रेम असतं, बापाचं प्रेम नसतं असं नाही, पण आपण बापाला घाबरतो. इथं एवढी माणसं आहेत पण सगळ्याला वडील आहेत. मग सगळे आपण लहानपणीचा काळ आठवा, आपण सगळे आपापल्या पप्पाला घाबरत होतो. घाबरत होता ना? होता का नाही? हो, तुम्हालाच म्हणते, घाबरत होता का नाही? पप्पाला घाबरत होता ना? घाबरत होता पेटीवाले बाबा? मग मी आधीच सांगते व, घाबरत तरी होता ना? मृदंगाचार्य, तबलावाले, महेश महाराज बापाला, हां विनाकारी बापाला, गायनाचार्य पप्पाला, सिस्टीमवाले पप्पाला. सगळे कुणाला घाबरतो आपण? पप्पाला. कारण पप्पाचा दरार असतो घरामध्ये. आपण डायरेक्ट कुठली गोष्ट पप्पाला मागायला जात नाही. अख्खं घर पप्पाला घाबरतं, बरोबर? अख्खं घर कुणाला घाबरतं लेकरं? आपल्या पप्पाला. पण ऐका, अख्खं घर जरी पप्पाला घाबरत असलं तर आपला पप्पा मात्र कुणाला घाबरतो? आपल्या आईला. लेकरं म्हणली ती म्हणली पप्पाने सुद्धा म्हणावं, म्हणजे तुमची तुम्हाला मान्य म्हणून, बरोबर? मग का घाबरतात माहिती आहे का? कारण सगळी सूत्र इथनं चालतात. महादेव, देवाधिदेव महादेव आहेत, सगळी सृष्टी त्यांच्या हाती आहे. पण ऐका, त्यांना सुद्धा पार्वती मातेचा क्रोध आवरता आला नाही, कारण जगतजननी ती माता आहे हो. आणि म्हणून लेकरावरती जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा त्या माईला, त्या पार्वती मातेला काली अवतार घ्यावा लागतो. कारण माई आहे शेवटी. लेकरासाठी काय काय करेल हे सांगता येत नाही. म्हणून जगामध्ये मायबापा एवढं प्रेम कुणी करू शकत नाही. म्हणून आपला विश्वास जगावर नाही ठेवला तरी चालेल, पण मायबापावरती ठेवावा. प्रेम मात्र सगळ्यावरती करावं, जसं गणपती बाप्पांनी केलं. आणि बाप्पांचा आशीर्वाद घ्यावा एवढीच या ठिकाणी प्रार्थना करेल. एवढा गणपती बाप्पांसाठी आम्ही या ठिकाणी करतोय. तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद कायम आपल्या सोहाळे बचुटे गल्लीवरती राहो, एवढी श्री ज्ञानोबा यांच्यानी प्रार्थना. तुकाराम 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 या ठिकाणी सर्वांनी गोड अशी साथ दिलेली आहे. आणि बराच वेळ तुमचा घेतला त्याबद्दल क्षमस्व, पण गोड अशी सगळ्यांनी साथ दिलेली आहे.
सुंदर असे सिस्टीम या ठिकाणी आपल्या दामू महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या ठिकाणी आपल्या संपूर्ण कीर्तनाचं शूटिंग ज्यांनी केलेलं आहे ओम साई क्रिएशन. आता प्रत्येकाने घरी गेलं मोबाईल ओपन करायचा, यूट्यूब लावायचं आणि यूट्यूबवरती ओम साई क्रिएशन नाव सर्च करायचं आणि बघायचं. आता इथं एवढ्या महिला मंडळ बसलेत, एवढे पुरुष मंडळ बसले. तुम्हाला सांगते, ज्यांनी ज्यांनी डुलके मारले, ज्यांनी ज्यांनी जांभळ्या दिल्या, जे जे पाय पसरून बसले ते सगळे दिसले. हां, म्हणून उद्या सकाळ यूट्यूब ओपन करायचं आणि बघायचं तुम्ही कसं दिसत होता. आणि तुम्हाला वाटलं कोणी आपल्याकडं बघत, पण ह्याच्यात सगळं दिसलंय. त्याच्यामुळे आता सगळं महाराष्ट्र बघणार आहे बरं का. आणि आता बघणार आहे म्हणल्यानंतर मावशी तोंडी पुसून घ्यायला लागली. आता दिसलं की त्याच्यात आता काय आहे, पण आता सगळे दिसणार आहेत. म्हणून या ठिकाणी ओम साई क्रिएशन, या ठिकाणी आमचे चैतन्य दादा, रोहित दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून असणारे सर्व मंडळी, गोड अशी टाळकरीची साथ देण्या सर्व टाळकरी मंडळी, छोटी छोटी लेकरं आहेत. वाईट वाटतं बाबा, मला कीर्तन जास्त सांगू वाटत नाही, पण कीर्तनकाराचं कर्तव्य असतं. म्हणजे लेकराकडे पाहिलं की नवल वाटतं. कारण इथं आपल्याला कीर्तनात बसायचं म्हटलं तरी नको वाटतं. ही लेकरं 2 तास कीर्तनामध्ये आनंद घेतात, नाचतात. कधीतरी त्यांचा विचार करा, 2 तास कीर्तनात बसायचं म्हणलं आपल्या पायाला मुंगे येतात हो, पण ही लेकरं नाचतायत तरी यांचे पाय दुखत नसतील का? पण तरीसुद्धा परमार्थ महाधन आणि जोडी देवाजीचे चरण हे अंतःकरणात ठेवून देवासाठी नाचणारी ही लेकरं आहेत. म्हणून यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरंच गोड अशी साथ आमच्या कन्हैया महाराजांची या ठिकाणी संस्था, आधी करून संपूर्ण मंडळी, श्रीकांत महाराज आहेत, महादेव महाराज आहेत, आधी करून पेटी मास्तर बाबा आहेत. तुम्हालाच म्हणते हो, ते ढकलान बघायला लागले नेमकं ते या ठिकाणी. सुखदेव महाराजांची गोड अशी संस्था या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशी तबल्याला साथ देणारे आमचे महेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून असणारे पकवाजे या ठिकाणी आहेत, त्यांचे आभार. या ठिकाणी येण्याची संधी आपण पुन्हा पुन्हा देता, त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार. गोड असं नियोजन आपल्या गावाने केलेलं आहे. यदा कदाचित बोलण्याच्या योगामध्ये एखादा अपशब्द गेला असेल तर क्षमस्व. जे बरोबर असेल साधू संत समजून घ्या, ज्या चुकीचं माझे मला परत. या ठिकाणी झालेली सेवा गुरुबर सुरबाबा, गुरुबर माझे वडील, तुम्हा सर्व मायबाबांच्या चरणी, गणपती बाप्पांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, पुंडलिकार हरि विठ्ठल, ज्ञानदेव करो मेरी मांगड़े उत्तर, राज तुमचे शुभ नाही उच्चारना ने पारना मुला, तुका हरे जाने सदा रखा माया बंदी करा, राजमा राजमा ज्ञानदेव ज्ञानदेव तुकारा हे जाने समाधान तुमचे